पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। रस्ते रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला। ट्रेन नसल्यानं प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करावा लागला। पाहूया। पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे लोणावळ्यात हेलिकॉप्टरला आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। ढग प्रचंड खाली आल्यामुळे जमिनीवरूनही जवळचं काही दिसत नव्हतं। अशात उडणाऱ्या हेलिकॉप्टरला पाहून लोकांनी पायलटलाही हेलिकॉप्टर उतरवा म्हणून आवाज दिले। आणि सालतर गावाजवळ एका रस्त्यावर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलं। मुंबई अहमदाबाद महामार्गाला नदीचं स्वरूप आलं होतं। वसई विरार दरम्यानच्या सासूपाडा, मालजीपाडा, चिंचोटीलगतच्या महामार्गावर पाणीच पाणी साचलं होतं। समुद्रात जशा लाटा उसळतात तशा लाटा मुंबईतल्या रस्त्यांवर दिसत होत्या। सकाळी 9:30 दरम्यानची ही दृश्य वांद्र्यातली आहेत। अवजड वाहनं जाताना पुराचं पाणी एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूला ढकललं जात होतं, त्यामुळे लहान वाहनांना अडचणी येत होत्या। मुसळधार पावसासह समुद्रही खवळल्यामुळे वरळीतल्या हाजी अली भागात अलर्ट देण्यात आला होता। एरवी समुद्राची पाणी पातळी या भागात खोल असते, मात्र पुरामुळे हाजी अलीच्या चारही बाजूला समुद्राचा वेढा होता। गोरेगावच्या ओबेरॉय मॉलच्या बाहेर गुडघ्याहून जास्त पाणी साचलं होतं। अनेक मुलं या पाण्यात पोहतानाही दिसली। मुंबईतल्या सायन कुर्ला दरम्यानचा रेल्वे रूळ जलमय होता, त्यामुळे आज लाखो रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। कुर्ल्याच्या LBS रोडवरची मार्गिका पूर्णपणे पाण्याखाली होती। वाहनधारकांनी रॉंग साईडनं वाहनं टाकल्यामुळे या भागात प्रचंड रहदारी झाली। मुंबईतले रस्ते जलमय झाल्यानं बिळातून अनेक साप, उंदीर आणि घुशी बाहेर पडल्या आहेत। मानखुर्द आणि ठाण्याच्या पुराच्या पाण्यात साप दिसले, त्यामुळे पुढचे काही दिवस लहान मुलं खेळत असलेल्या सोसायटी किंवा इमारतीच्या आवारात सतर्क राहणं गरजेचं आहे। पुरामुळे वालधुनी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात 4 ते 5 फूट पुराचं पाणी शिरलं। पुरावेळी दर्शनाची सोय व्हावी म्हणून अशा स्थितीत शिवलिंग मंदिराबाहेर काढलं जातं। अतिशय प्राचीन असलेलं हे शिवमंदिर युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीत आहे। वसईतल्या मधुमत स्मार्ट सिटी भागाला नदीचं रूप प्राप्त झालंय। तुम्ही पाहत असलेली ही दृश्य नदीची नसून स्मार्ट सिटी असं नाव असलेल्या वसईतल्या मधुमन भागातली आहेत। रस्ते, फुटपाथ, दुचाकी, चारचाकी वाहनं, छोटी दुकानं सर्व काही पाण्यात आहे।
वसईच्या मिठागराला पुराचा वेढा पडलाय। आतापर्यंत 100 ते 200 लोकांना या भागातून सुरक्षित स्थळी नेलं गेलंय। माहितीनुसार या भागात एकूण 400 लोक अडकले होते। बचाव दल आणि स्थानिकांकडून बचाव कार्य सुरू आहे। वसई विरारमध्ये किती प्रचंड पाऊस झाला हे दाखवणारी ही दृश्य आहेत। रुळावर पाणी होतं तर आजूबाजूचा मोठा भाग पाण्याखाली होता। रेल्वे रुळ, प्रमुख रस्ते सगळीकडे पाण्याचं साम्राज्य होतं। वसईचा एव्हरशेन भागातही प्रचंड पाणी साचलं। त्याचा व्हिडिओ एका स्थानिक कार चालकानं चित्रित केलाय। वसईच्या सारजामुळी गावातूनही लोकांना बाहेर काढण्यात आलं। इथल्या घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं। पावसानं अजून वेग धरल्यास संपूर्ण घरं पाण्याखाली जाण्याची भीती आहे। खबरदारी म्हणून महिला आणि मुलांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय। नालासोपाऱ्यातल्या संतोष भुवन, बिलालपाडा भागातल्या अनेक घरात पाणी शिरलंय। घरातील धान्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुरामुळे टॅक्सी रिक्षाची सेवा बंद झाल्यानं अनेक जण ट्रॅक्टरनं घरी पोहोचले। साचलेल्या पाण्यात वाहनं बंद पडण्याचा धोका असतो, त्यामुळे वसई विरारच्या रस्त्यावर ट्रॅक्टर पाहायला मिळाले। सामान्यांबरोबरच वसई विरारचा भाजप आमदार स्नेहा दुबेंच्या कार्यालयालाही पुराचा वेढा होता। मध्यमवर्गीय भागासह वसई विरारमधल्या उच्चभ्रू भागालाही पुराचा तडाखा बसला। पुरामध्ये गाडी टाकणं या तरुणाला चांगलंच महागात पडले। स्थानिकांनी जीव वाचवला, मात्र दुचाकी यामध्ये वाहून गेली। चिखली बुलढाणा मार्गावर ही घटना घडली। जेजुरी नीरा रेल्वे गेट ओलांडताना झालेल्या घटनेमध्ये सुदैवानं महिला बचावली। पावसामुळे दुचाकी स्लिप झाल्यानंतर समोरून बस येत होती। प्रसंगावधान राखत बस चालकानं ब्रेक दाबला, त्यामुळे दुर्घटना टळली। बदलापूरच्या शनीनगर भागातला पूल पुरामध्ये वाहून गेला। या नाल्यावर काही दिवसांपासून पुलाचं काम सुरू होतं। त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला लोखंडी पूल सुद्धा पुरामध्ये वाहून गेला। नवी मुंबईमधल्या रबाळे स्टेशनचा भुयारी मार्ग पाण्यात होता। त्याचा व्हिडिओ एका प्रवाशानं चित्रित केलाय। कृष्णा नदीच्या पुरामध्ये एका कुटुंबानं 2 वर्षांपूर्वी बोललेला नवस फेडला। कृष्णेमध्ये मुलाला लाकडी पाळण्यामधून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करणं असा हा नवस होता। 21 वर्षापासून दाम्पत्याला मूल नव्हतं। नवस बोलल्याच्या 2 वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाल्यामुळे नवस फेडल्याची भावना या कुटुंबानं व्यक्त केली आहे। वाईच्या महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पुराचा वेढा पडला। घाट माथ्यावर झालेल्या पावसामुळे धोम धरणातला विसर्ग वाढवण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाचं मोठं नुकसान झालं। मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकं झोपली आहेत।
कापसासोबत मका, सोयाबीन यांचं देखील मोठं नुकसान झालंय. कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद करण्यात आला. मांडुकली आणि पडवळवाडीजवळ नदीचं पाणी महामार्गावर आलं. लोकांना सतर्कतेनं प्रवासाचं आवाहन केलं गेलंय. लातूरच्या बोरगावमध्ये 60हून अधिक घरांचा संसार उघड्यावर आलाय. पुरामुळे अन्नाची नासाडी झाली तर रस्त्यांवर अनेक खड्डे पडून अपघात सुद्धा घडले. जागोजागी विजेचे खांब आणि डीपी देखील उखडून पडले. नांदेडच्या मुक्रमाबादमध्ये अचानक आलेल्या पुराने 60हून अधिक पशूंचा मृत्यू झाला. काही मिनिटातच पूर आल्यामुळे दुभत्या गायी म्हशींसह वासरं दावणीला बांधलेली असतानाच मृत्यू पावली आहेत. वाऱ्यासह सलगच्या पावसानं नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये टोमॅटोला देखील फटका बसला. पालेभाज्यांची अनेक पिकं पुरानं नष्ट केली आहेत. परभणीमध्ये पाऊस थांबून 2 दिवस झाले असले तरी शेतातल्या पाण्याची वाफ झालेली नाही. सोयाबीनचं देखील प्रचंड मोठं नुकसान यामध्ये झाले. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.